क्लासमेट रफिक केली किती साली झाली?
रेकॉर्डिंग ऐकली सर्वांनी? माझी बाकी होती. ओके. जे कालच्या क्लासला होते त्यांचे क्लास मिस झाले, बाकीच्यांनी ऐकली कालची नाही मॅडम, मी रेकॉर्डिंग, पण नाही. परवाची रेकॉर्डिंग? परवाची ऐकली, कालची नाही ऐकली. ओके. कुठे काय अडचण आली? ठीक आहे, मग पुढे जाऊ आपण. ताई, माझ्याकडे अजून पंचांग उपलब्ध नाहीये, त्यामुळे मी मागचंच घेऊन बसलेली आहे. सो आजचा दिवस मला द्या, मी आज पाहिलं पण आज भेटलं नाही मला. तुम्हाला इथे भेटेल. आपलं सुपर हनुमान मंदिर आहे का? सिटीमध्ये. सिटीमध्येच भेटेल. ते त्याच्या कुमकुमवाल्याकडे आहे पंचांग. इथे नाही, इथे कल्पनावाल्याकडे बघा तुम्ही आपल्या M2. आज मी इकडे पाहिलं आपलं, इकडे सौभाग्य चौक आणि इकडे सप्तपदीच्या नाही त्या नाही, खालच्या लाईन तिकडे पाहिलं. तिकडे नाही घेता क्लास. काय आपलं म्हटलं? कल्पना बुक शॉप आहे ना, हा. टी स्टेशनच्या तिथे, तिथं भेटून जाईल तुम्हाला M2. त्याच्याकडे ओके. आहेत पंचांग सध्या. तिथे बर. नाही भेटल्या तर कुमकुमवाल्याकडे 100% भेटेल, कारण आहेत तिथे पडलेले, परवाच दुकानात पाहिले मी. बरं, उद्या 100% उपलब्ध करून घेते. आजच्या दिवस फक्त थोडस. हा ठीक आहे, काय इश्यू नाही, पण तुम्हाला आधीच्या रेकॉर्डिंग काय ऐकाव्या लागतील, त्याशिवाय आजचं काही कळणार नाही. चालेल ना. काल आज मी आपण फक्त हा आज मी फक्त जे आहे ते प्रेझेंट देते. बाकी एक उद्या परवामध्ये कव्हर करून सोमवारपासून कमबॅक करते. ठीक आहे, काही इश्यू नाही. थँक्यू. ओके. आपण डेट ऑफ बर्थ घेतली होती. सगळ्यात पहिलं जे आपलं उदाहरण होतं 2 मे 2026. आय थिंक जन्मवेळ दुपारी 2:30चा घेतला होता, बरोबर आहे? हो मॅडम. हा, ते काढलं होतं. अजून एक कोणतं उदाहरण काढलं होतं आपण? एक मिनिट हा, मी बघते. 20/9/2026 चे घेतलेलं. ओके. 2 मे झालं, 20/9 झालं. मॅडम, मी काही सोडून बघितले, ते बरोबर आहे का मला नाही ते चेक पर्सनली करतात. नाही, मला पर्सनली व्हॉट्सअप करा, मी सांगते. बरं बरं. 1127 घेतलं होतं आपण. नाही, 27 नव्हतं घेतलं. ओके. आता आपण नाही थोडं घेतलं. पुढच्या स्टेपला जाणार आहोत. आता आपण घेणार आहोत 1/1/2027. पान नंबर बघा. घ्या 1127चा पान नंबर घ्या 66. 1127 मुलाचं नाव आहे मयूर. ठीक आहे, मुलाचं नाव आहे मयूर. त्याची जन्मवेळ आहे पहाटे 4:30. पहाटे 4:30. 4:30 म्हणजे 28-30. नीट बघा. पहाटे 4:30 म्हणजे किती? 23-30 आहे का काय बघा. 28-30 येईल ना, 28-30. बघा ना, लिहून दिलाय ना मी. फक्त इथे 28-30 येतं. हो ना, मग मी 28-30च सांग. ओके, मला 23 ऐकू आलं, सॉरी. नाही नाही, 28-30. 28-30. आता इथे आपल्याला जन्म ठिकाण घ्यायचंय. आपण इथे जन्म ठिकाण घेतलेलं आहे अक्कलकोट.
आता थोडं पुढे जायचं ना आपल्याला, म्हणून आपण जन्म ठिकाण घेतलं आहे अक्कलकोट. आता वरती सर्वांनी लिहा मयूर, जन्मतारीख 1/1/27. 1/1/27. जन्मवेळ घेतली आपण पहाटे 4:30. जन्मवेळेच्या पुढे लिहा 28:30. जन्म ठिकाण आहे अक्कलकोट. लिहिलं? हो मॅडम. सांगा शके हो, लिहा. लिहिलं. शके किती येत आहे? 1948. शके 1948. संवत्सर पराभव नाम. पराभव नाम संवत्सरे. आयन यने उत्तरायण. उत्तरायणे. ऋतू शिशिर ऋतू. शिशिर ऋतू. शिशिर ऋतू. मासे मार्गशीर्ष. मार्गशीर्ष मासे. पक्ष कृष्ण पक्ष. कृष्ण पक्ष. कृष्ण पक्ष. संवत 2083. 2083. 283. बरोबर 2083. आता मला सांगा 1/1/2027 रोजी तिथी काय होती? पहाटे 4:30 वाजताचा टायमिंग घेतलाय आपण. नवमी. व्हेरी गुड. लिहा नवमी. किती वाजता संपली नवमी? दुपारी 1:11. व्हेरी गुड. लिहा नवमी 13/11. पुढे लिहा 13/11. वार शुक्रवार. शुक्रवार. नक्षत्र चित्रा. चित्रा. चित्रा नक्षत्र. बरोबर. किती वाजता संपतंय चित्रा नक्षत्र? संध्याकाळी 5:30 वाजता. संध्याकाळी 5:30 वाजता म्हणजे 17:30. लिहा 17:30. योग अतिगंड. प्रतिगंड. अतिगंड. व्हेरी गुड. किती वाजेपर्यंत आहे तो? 11:44. 11:44 सकाळची. ओके. करण गरज. गरज करण. व्हेरी गुड. ठीक आहे. आता हेच आपण काढलं. आता जातकाचा जन्म चित्रा नक्षत्रात कोणत्या चरणात येतो? पहाटे 4:30 म्हटल्यावर बघा 4:30 म्हणजे 28:30. दुसरं चरण. दुसऱ्या चरणामध्ये. कितवं? दुसरं.
दुसरं. दुसरं चरण. व्हेरी गुड. मग दुसरं चरण लिहा. चित्रा नक्षत्र दुसरं चरण. चरण अक्षर काय आहे दुसऱ्या चरणाचा? पो. लिहा पो. त्याची राशी कन्या. 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 कन्या राशीचा स्वामी बुध. बुध. लिहा बुध. वर्ण वैश्य. लिहा वैश्य. वंश मानव. बालव. लिहा मानव. तत्व पृथ्वी. पृथ्वी. लिहा पृथ्वी तत्व. प अक्षराचा वर्ग उंदीर. उंदीर. लिहा उंदीर. आता चित्रा नक्षत्र आहे तर त्याचं पण आपल्याला अवघाडा चक्र लिहावं लागतं. मग चित्रा नक्षत्राची नाडी मध्य. मध्य. लिहा मध्य. योनी व्याघ्र. व्याघ्र. लिहा व्याघ्र. गण राक्षस. राक्षस. लिहा राक्षस गण. आराध्य वृक्ष बेल. बेल. लिहा बेल. दान पीतवस्त्र. पीतवस्त्र. लिहा पीतवस्त्र. देवता कष्टा. त्वष्टा. लिहा त्वष्टा. मुख तिर्यक. 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 दृष्टी चिवीट. मंद. चिवीट. सॉरी चिवीट. चिबीट. चिबीट. दृष्टी चिबीट. स्वामी मंगळ. मंगळ. तत्व वायू. 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 संज्ञा मृदू. 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 ओके. हे इथपर्यंत काल आपण शिकलो होतो. कोणाला इथपर्यंत काही शंका आहे का? नाही. 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 ओके. आता आपल्याला काढायचं आहे अक्कलकोट. आपण जन्मगाव घेतलं. कशासाठी घेतलं तर जन्मगावानुसार अक्षांश रेखांश काढले जातात. अक्षांश रेखांश काढल्यावर एक्झॅक्ट कुंडली मांडली जाते. कारण हे सोलापूरचं पंचांग आहे. आता सोलापूरचं पंचांग म्हटल्यावरती इथे फक्त सोलापूरचंच दैनिक लग्न समाप्ती वेळ असते. तर दैनिक लग्न समाप्ती वेळ म्हणजे काय? प्रथम भावात मांडली जाणारी रास, त्याला म्हटलं जातं दैनिक लग्न समाप्ती. मग सोलापूरचं पंचांगीच्या दात्यांनी काढलेलं तर त्यांनी त्यांच्या गावाचं दिलंय. आपल्याला जसं प्रत्येक गावाला वेगवेगळ्या ठिकाणी जन्म होतो तर अंशात्मक सगळ्या गोष्टी बदलत असतात. तर त्यासाठी जन्मकुंडली काढायला आपल्याला अक्षांश रेखांश काढावं लागतं. प्लस ज्यावेळेस तुम्ही ऍडव्हान्स क्लास करणार, ऍडव्हान्स क्लासमध्ये षोडश वर्ग येतात. षोडश वर्ग काढायसाठी 12 भाव स्पष्ट करावे लागतात आणि 12 भाव स्पष्ट करायसाठी अक्षांश रेखांश शिवाय ऑप्शन नसतं. मग आता हे अक्षांश रेखांश काढायचं कसं तर त्यासाठी पान नंबर घ्यायचा आहे दाते पंचांगाचं 97. सर्वांनी 97 पान नंबर काढा. काढलं.
हो काढली. हो मॅडम. बघा तिथे तुम्हाला दिसतंय रेखांतर मिळते सोलापूर पासून आणि अक्षांश कोष्टक क्रमांक 1 असं म्हणून दिलेलं आहे ना. हो बघा इकडे डाव्या हाताला गेलं की गावं दिलेली. अक्कलकोट पासून सुरुवात आहे का? अक्कलकोट, अंमळनेर, अमरावती अशी हो गावांची नाव आहे. आता कसं असतं, काहींचा जन्म खेडोपाडी होतो, काहींचा तालुका प्लेसला होतो. कुठे जरी झाला तर जिल्हा हा ग्राह्य धरतो जास्त करून. जर याच्यात तुम्हाला तालुक्याचं एक इन केस नाव दिलेलं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, आणि जर नसेल तर त्याचा डायरेक्ट जिल्हा घ्यायचा. ठीक आहे. गावाच्या पुढे रेखांतर म्हणून दिलंय, दिसतंय का? हो हो मॅडम. तिथे काही आकडे दिलेले, अंक दिले, -1, -4, +4, -7, -24, -14. त्याच्या पुढे आपल्याला अक्षांश दिलेले. अक्षांश दिले 17, 17च्या पुढे 2 रेषा आहे, 21, 21, परत 25च्या पुढे 2 रेषा, त्याच्या खाली 23, 19, 20च्या पुढे 3 रेषा असं दिलेलं आहे. त्याच्या पुढे परत गावं आहेत, काही रेखांतर आहे, अक्षांश आहे. असे एकूण गावांचे 1, 2, 3, 4, 5 कॉलम आहे. ओके. आता आपण काय घेतलं होतं? अक्कलकोट. अक्कलकोट. बरोबर आहे. मग आता तुम्ही हो. जिथे जन्मगाव अक्कलकोट लिहिलेलं आहे. आता आपण जे मायना लिहिला की अवखडा चक्र लिहिलं, चक्राच्या खाली लिहा जन्मगाव अक्कलकोट. मी व्हाईट बोर्ड ओपन करते, जर आवाज ब्रेक झाला तर मला सांगा. वॉच करायचंय, वॉच करायचंय. अक्कलकोट असं लिहिल्यावरती आपल्याला सगळ्यात पहिले लिहायचं असतं रेखांतर त्या गावाचं. रेखांतर किती आहे? -1. -1. म्हणून आपण लिहिला -1. अक्षांश किती आहे? 17, 17.5 आहे का ते काय? 17 आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला 17च्या पुढे 2 रेषा दिसताय. ओके. ज्या वेळेस या रेषा येतात तर एक रेषा म्हणजे 15 कला. ओके. एक रेषा म्हणजे 15 कला. ज्या वेळेस 2 रेषा काही येतात आवाज अशा, येत नाहीये काय? काही एक रिपीट मिनिट. करताना आवाज येत नाहीये. हो करते. आपला आवाज नीट कर. हे बघा, ज्या वेळेस 17च्या पुढे म्हणा किंवा कोणत्याही अंकाच्या पुढे एक रेष दिसते तर एक रेष म्हणजे 15 कला. ओके. 2 रेष ज्या वेळेस येतात त्यावेळेस असतात 30 कला. एक रेष म्हणजे 15 कला. ओके. 2 रेष म्हणजे 30 कला आणि 3 रेष म्हणजे 45 कला. इथपर्यंत आलं लक्षात? हो. आता 17च्या पुढे 2 रेषा आहे म्हणून इथे मॅडम. 17च्या वरती काय दिलं एकदा आहे? एकदा परत सांगा ना मॅडम. हे आवाज बघा, ब्रेक होत होता तुमचा परत. अक्कलकोट नाव दिसतंय सर्वांना? हो हो. मॅडम. अक्कलकोटच्या पुढे -1 आहे. हो आहे. मी -1 इथे तसाच्या तसा इथे लिहून घेतला रेखांतर म्हणून. इथपर्यंत कळालं? हो मॅडम. हो. त्याच्या पुढे पाणी प्याला वरती पाहू, साखर खाऊ.
अक्कलकोटच्या पुढे अक्षांश 17 म्हणून दिलंय, दिसतंय? हो आहे. 17च्या पुढे 2 रेषा दिसताय? हो. हा. ज्यावेळेस एखाद्या अंकाच्या पुढे 2 रेषा येतात त्याला 30 कला म्हणून संबोधलं जातं. ज्यावेळेस एखाद्या अंकाच्या पुढे 1 रेषा येते त्याला 15 कला आहे. पाठी इथं लिहिलेलं आहे. 1 रेष म्हणजे 15 कला, 2 रेष म्हणजे 30 कला आणि 3 रेष म्हणजे 45 कला. एवढं आलं लक्षात? हो 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 आला. आलं. हा. आता इथे जे अक्षांश लिहिलं त्या अक्षांशाला 17 दिलं, वरती आपण अंशाला असा 0 देत असतो, छोटासा टिपका म्हणा किंवा 0. आपण इथे काय केलं, इथे 17च्या वरती 0 लिहून घेतलं आणि 17च्या पुढे किती रेषा आहे? 2 रेषा. 2 रेषा आहेत. म्हणून मी इथे लिहिल्या 30 कला. कलेच्या वरती अशी 1 रेष दिली जाते. म्हणून या 30च्या वरती काय दिली, अशी छोटीशी बारीक टिपक्याची रेष दिली. ती दिली तरी चालते, नाही दिली तरी चालते, नाही तर सरळ असं जरी लिहिलं 17/30 असं जरी पत्रिकेत लिहिलं तरी पण चालतं. इथपर्यंत आलं लक्षात? हो आलं आलं. हा. आता याच्यात आपल्याला रेखांतर दिलंय, अक्षांश दिलंय, पण आपल्याला रेखांश दिलेलं नाहीये. आता आपल्याला शोधायचंय अक्कलकोटचं रेखांश. आता अक्कलकोटचं वजा 1. आता उजव्या साईडला जा, 97 पानावरती उजव्या साईडला जिथे गावांची नावं संपताय तिथे एक मोठा कॉलम दिलाय पहा. सोलापूर 76 रेखांश पासून रेखांतर मिनिटे, खालील मिनिटे अधिक करणे, हा कॉलम दिसतोय? हो हो तर खाली परत एक लिहिलंय रेखांश. रेखांशाच्या पुढे काही अंक लिहिलेले 69, 70, 71, 72, 73, 74, 75. त्याच्या खाली पण काही अंक आहेत. रेखांशाच्या खाली रेषा दिलेला आहे. एका ठिकाणी 0 म्हणून दिलंय, खाली 1 रेष, 2 रेष, 3 रेष. दिसतंय सर्वांना? हो 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 मॅडम. त्याच्यानंतर खालील मिनिटे वजा करणे असं दिलेलं आहे, दिसतंय? त्याच्यात हो, हो. सुद्धा रेखांश दिले. रेखांशाच्या पुढे 76, 77, 78, 79, 80, 81, 82 म्हणून दिले. त्याच्या इकडे पण 0, 1 रेष, 2 रेष, 3 रेष आणि खाली पण 2 कॉलम ऍज इट इज दिलेले. आता आपलं रेखांतर किती आहे अक्कलकोटचं? हे बघा, आपण इथे लिहिलं 17, रेखांतर 30. वजा 1. अक्षांश 17/30, रेखांतर वजा 1. आपल्याला काढायचं आहे रेखांश. मग वजा 1. मग वजा 1 ज्यावेळेस वजा आलं असेल तर खालील मिनिटे वजा करणे मध्ये आपल्याला पाहावं लागतं, आणि ज्या वेळेस अधिक असेल तर अधिक साठी आपल्याला वरचा एकच कॉलम बघावा लागतो. आता वजा 1 तर खालील मिनिटे वजा करणे इथं यायचं आहे. बघा 76च्या खाली तुम्हाला 1 दिसतोय का? हो हो बाकी कोणत्या कॉलम मध्ये तुम्हाला 1 दिसतोय का? पहा बरं वजाच्या. नाही. नाही. एवढा एकच 1 आहे. ठीक आहे, वजा 1. म्हणून आपण इथे 1 वर आता सर्वांनी बोट ठेवायचा. ठेवला? हो हा. 1च्या वरती गेलं की सगळ्यात मोठा आकडा कोणता आहे? 76. 76. दिसताय? हो हा. मग आपण काय केलं, आपण इथे अजून एक पॉइंट लिहून घेतला, रेखांश. रेखांशाचा अंश लिहिला 76 ओके, 76. आता 1च्या वरती 76 होता आणि 1च्या डाव्या बाजूला किती रेष आहे? 1. 1 रेष. मग 1 रेष म्हणजे किती कला? 15. 15. म्हणून आपण काय लिहिलं? 15 कला. हे आलं अक्कलकोटचं
रेखांश. आलं लक्षात? म्हणजे 76 अंश 15 कला असं आलं का? हो, 76 अंश 15 कला. कळालं सर्वांना? हो 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 मॅडम. लिहून घ्या आधी, मग आपण अजून उदाहरण. घाई नाही होते शिकवायला. नाही नाही. काही घाई झाली कळलं नाही तर विचारा. झालं लिहून? हे पण हो लिहून घ्या. 15, 30, 45. 1 रेष, 2 रेष, 3 रेष. म्हणजे लक्षात राहतं आपल्या. पंचांगात लिहिलं तरी चालते. म्हणजे तुम्हाला कधी पण पंचांग खोलले की स्पष्ट दिसतं. आता 1, 1, 27 नंतर काय उदाहरण होतं आपलं? हे अक्षांश तसंच राहतं का मग मॅडम? काय? अक्षांश 17 अंश 30 कला 30 ते कला. अक्षांश अक्कलकोटच्या पुढे 17च्या तसं पुढे का? 2 रेषा आहे म्हणून आपण 30 ते लिहिलं. नाही, मग याच्यात अक्षांश नाही घेत का मग असं? नाही नाही, अक्षांश आपल्याला त्यांनी काढून दिलेल्या, आपल्याला फक्त रेखांश काढायचं असतं. अच्छा. आणि रेखांतर जे दिलेलं आहे -1, 4 वगैरे, हम्म. याचं पुढे गणित आहे आपल्याला. अच्छा. त्यानंतरची तारीख होती मॅडम 5/2/27. 5/2/27. ठीक आहे. आपण 5/2/27चं एक उदाहरण घेऊ. घ्या. मुलीचं नाव घ्या अंकिता. जन्मतारीख 5 फेब्रुवारी 2027. जन्मवेळ आहे रात्रीचे 11:45. जन्म ठिकाण आहे पनवेल. सांगा शके. 1948. 1948. संवत्सर पराभव अभणाव संवत्सर. यने उत्तरायणे. उत्तरायण. उत्तरायणे. ऋतू शिशिर ऋतू. शिशिर. शिशिर ऋतू. मासे पौष पौष. मासे. पौष मासे. पक्ष कृष्ण कृष्ण पक्ष. पक्ष. कृष्ण पक्ष. संवत 2083. 83. 83. ओके. तिथी चतुर्दशी. चतुर्दशी. किती वाजता संपली चतुर्दशी? 19:06. 7:06. तेच आहे आपला आपलं 11:45. नाही, अमावस्या येईल मॅडम. 1 मिनिट. 11:45 म्हणजे किती? 11:45च. 23:45. 23 नंतर येतो का 19 नंतर येतो? 23 नंतर येतो, मग अमावस्या लागते 30. हा, अशी गफलत पत्रिकेत करायची नाही, आपलं नाव खराब होतं.
लिहा. हो. अमावस्या. वार शुक्रवार. 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 नक्षत्र श्रवण. हम्म श्रवण. श्रवण व्हेरी नक्षत्र. गुड. श्रवण नक्षत्र. कर योग व्यतिपात. 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 करण चतुष्पाद. 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 बरोबर. चतुष्पाद. शकून हे 14 बरोबरच संपून गेलं, मग लागलंय चतुष्पाद. व्हेरी गुड. ठीक आहे. आता नक्षत्राचं चरण हम्म. 23-45. पहिलंच चरण येईल श्रवणातलं. पहिलं चरण. पहिलं चरण. व्हेरी गुड. प्रथम चरण. प्रथम चरणाक्षर ही. खी येतं खी. ही. ही. त्याची रास जातकाची मकर. 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 स्वामी शनी. 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 लिहा. वर्ण वैश्य. वैश्य. वंश जलचर. जलचर. तत्व पृथ्वी. 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 नाडी अंत्य. 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 श्रवण नक्षत्र आलं ना, मग नाडी अंत्य. वर्ग राहिला आपला. वर्ग याच्यामध्ये नाहीये मॅडम. मग आहे ना. तो मांजर येईल का? मांजर. बरोबर. ख दिलेला आहे ना. नाडी अंत्य. योनी योनी. मांजर. वानर. मांजर कस काय येईल मॅडम त्याचं? हे बघा ना, ख हो वरून नाव निघालं ना. हो आ हो. इ उ ए गरुड. क ख ग घ ग मांजर. हो हो हो. हा. नाडी चालेल. अंत्य. अंत्य. योनी वानर. मुंगूस. वानर. गण देव. देव. आराध्य वृक्ष रुई. रुई. दान भोजन. भोजन. देवता विष्णू. विष्णू. मुख ऊर्ध्व. ऊर्ध्व. दृष्टी सुलोचन. स्वामी चंद्र. चंद्र. पृथ्वी हे सॉरी तत्व पृथ्वी. पृथ्वी. संज्ञा चरण. चरण. आता पनवेलचा जन्म आहे. पनवेल शोधा बरं. पान नंबर 97 वर. कुठे? 3 नंबरच्या कॉलम मध्ये पहा. वरतून खाली या. धुळ्यापासून खाली. पनवेल. अधिक 11. सापडलं पनवेल? एकांत. अधिक 11. सापडलं का? धुळे, धारवाड, नालद, नाडियाद, नळदुर्ग, नवलगुंद, नाशिक, नांदेड, नागपूर, नारायणपेठ, नंदुरबार, निपाणी, निजामाबाद, परळी वैजनाथ, परभणी, परडा आणि पनवेल. सापडलं का? अधिक 11 आहे आणि 19 अक्षांश. सापडलं की सांगा मला. हो सापडलंय मॅडम. सापडला. सापडलं. रेखांतर किती आहे? अधिक 11. प्लस 11. लिहा. प्लस अधिक 11 लिहा. अक्षांश 19. 19. 19च्या पुढे काहीच नाही, म्हणून फक्त 19च लिहायचं.
एक रेष नाही, दोन रेष नाही, तीन रेष काहीच नाहीये, म्हणून फक्त आपण काय लिहिणार? 19. 19. आता हे पनवेलचं आपल्याला काय काढायचं आहे? रेखांश. मग आता हे जे अधिक 11 आहे, हे अधिक 11 11च्या कॉलम मध्ये शोधा बरं. 73. हे सॉरी, अधिकच्या कॉलम मध्ये शोधा. 11 कुठे? कशाच्या खाली आलाय 11? अधिकचं चिन्ह आहे 73. ना, म्हणून अधिकच्याच कॉलम मध्ये शोधणार आपण. 73च्या खाली. 73च्या खाली. लिहा 73 अंश. 15 कला. डाव्या साईडला गेल्यावर किती रेषेच्या समोर आहे? एक रेषेच्या समोर. एक रेषेच्या समोर म्हणजे किती कला आल्या? 15 कला. 15 करा. 15 कला. लिहिलं? हो. आता कोणाला कळलं नाही हा पॉइंट मला सांगा पहिले, मग अजून उदाहरण घेऊ आपण. आला सर्वांना लक्षात? हो 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 आलेलं. मॅडम. बाकीच्यांना? हो मॅडम. तुमचं जुनं पंचांग जरी असलं दीपालीताई, तुम्हाला अक्षांश रेखांश मागच्या पानावर असतील. प्रत्येक पंचांगात असतं. नाही मॅडम, मी आत्ताच झेरॉक्स मारून आणले सगळं, त्यामुळं ओके ओके ते बघा. ओके ओके, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतरचं उदाहरण काय होतं? आता आपण घेतलंय, याच्यानंतर काय उदाहरण होतं? काय 26/4/2026. 26/4/2026. मुलाचं नाव आहे रोहित. लिहा 26/4/2026. जन्मवेळ घ्या रात्री 2 वाजता, म्हणजे 25च्या रात्री 26 लागली अशी तारीख. रात्री 2 वाजता. जन्म ठिकाण आहे मद्रास. जन्म ठिकाण मद्रास. सांगा शके. 1948. 1948. संवत्सर. पराभव. पराभव नाम संवत्सर. यने. उत्तरायण. उत्तरायणे. उत्तरायणे. ऋतू. वसंत ग्रीष्म वसंत ऋतू. ऋतू. आता हे बघा, 20 तारखेवरती बोट ठेवा. 20 तारखेच्या पुढे विनायक चतुर्थी, तिसरी तीज, वृषभायने, 7-8 तिथे दिलंय पा. सौर ग्रीष्म ऋतू प्रारंभ 20 तारखेला झाला. दिसतंय? हो हो मॅडम. हा, मग 26 तारखेला ऋतू काय येणार? ग्रीष्म ऋतू, ग्रीष्म. वसंत नाही. हो हो. हे पाहायचं ज्यावेळेस वरती 2 हे आले की इकडे नोट्स मध्ये पाहून घ्यायचं. लिहा ग्रीष्म ऋतू. मासे. वैशाख. वैशाख मासे. पक्ष. शुक्ल पक्ष. शुक्ल पक्ष. संवत. 2082. 182. ओके. 26/4 रात्री 2 वाजता म्हणजे 25च्या रात्री. तिथी. नवमी. दशमी. दशमी. नवमी.
आदल्या दिवशी 6:30ला संपली. बरोबर. दशमी वार वार रविवार. शनिवार. शनिवार. शनिवार संपून रविवार लागला. रविवार. शनिवार मावळता रविवार उगवता असं लिहायचं. हे बघा, रात्री 12 नंतरचा वेळ जर आपल्या लक्षात येत नसेल तर काय डोक्यात ठेवायचं? पहाटे. पहाटे 2 वाजता जन्म झालाय असं धरायचं. ठीक आहे. नक्षत्र वाराचं कसं म्हणलेत मॅडम तुम्ही? उगवता मावळता कसं? 12 नंतर, हे बघा 12 नंतर वार बदलतो ना, 12 नंतर तारीख बदलते. म्हणून आपण काय लिहिलं? 25 ची रात्र, 26 उगवता. म्हणून आपल्या हिंदू धर्मानुसार सूर्योदयानंतर वार बदलतो. पण कसं आहे, आता सगळं इंग्रजी चाललंय. मग ज्यावेळेस आपण पत्रिकेत लिहिताना लक्षात राहण्यासाठी काय लिहितो पालकांच्या? शनिवारची रात्र, रविवार उगवता. कारण 25ला शनिवार होता, त्या रात्री बाळाचा जन्म झालाय. आणि सकाळी उठल्यावर कोणता वार होता? रविवार. म्हणून उगवता रविवार असं दिलं आपण. मग जन्म कोणता? शनिवारी धरायचा का मग रविवारी? रविवारीच धरायचं. हो का? बरं. नक्षत्र मघा. मघा. मघा नक्षत्र. योग योग. ध्रुव. वृद्धी. वृद्धी. करण वणिज. अजून कोणाच काय म्हणणं आहे? पहिला पॉइंट, नवमी 6:29 पर्यंत होती. कौलवकरण 6:29ला संपलंय. त्याच्यानंतर सुरू झालंय कौलव नंतर तैतिलकरण. एका तिथीला 2 करण असतात. बरोबर आहे. मग आता दशमीला त्याने हजेरी लावली तैतिलने. तैतिल हा 25 तारखेच्या रात्री म्हणजे 26ला पहाटे 30:14 सकाळी 6:14 होता. 26च्या पहाटे 6:14 मग कोणतं करण येणार? तैतीलच. तैतील. पहाटे म्हटलं की वरती पाहत राहायचं, समाप्ती वेळ आदल्या दिवशीची. म्हणून तैतील करण. आणि त्याच्यानंतर लागलाय गरकरण. बघा 18/7ला रविवारी दशमी संपते, त्याच दिवशी 18/7ला गरकरण संपतो. एका तिथीला 2 करण येतात. हा, करण तैतील. ओके. आता याचं नक्षत्राचं चरण कोणतं येत आहे? मघा नक्षत्राचं पहिलं चरण. पहिले चरण. पहिले. प्रथम चरण. बरोबर. मग चरण अक्षर काय आहे? बघा, मा. मा. लिहा मा. महेश, मयूर. ठीक आहे. राशी सिंह. 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 स्वामी सूर्य. सूर्य. वर्ण क्षत्रिय. वंश वनचर. तत्व अग्नी. अग्नी. त्याची नाडी अंत्य. नक्षत्र अंत्य. योनी उंदीर. गण राक्षस. आराध्य वृक्ष वट. दान गुळ व मीठ. देवता पित्तर. पितर. मुख अधो. दृष्टी शिबित. पुसून घ्या. स्वामी केतू. तत्व अग्नी. संज्ञा उग्र. मग अक्षराचा वर्ग उंदीर. 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 आता परत आपल्याला अक्षांश रेखांश काढायला पान नंबर 97 वर जायचं. ठीक आहे. आता मद्रास शोधा बरं.
चार नंबरच्या लाईनला आहे पहा. हो. -17 आपण आणि 13. हा रेखांतर आहे -17, अक्षांश हा, आहे 13 13. अंश. आता -17 वजामध्ये शोधा, कशाच्या खाली येत आहे? 80. लिहा 80 अंश. किती 17 रेषेच्या पुढे? 1 म्हणजे 15 म्हणून कला. 15. 15 करा. आलं लक्षात? हो हो बाई. आता किती उदाहरण राहिले आपले? पाच झाले असतील, 5 बाकी असतील, 5 नाही 7 बाकी असतील घ्यायचे. बरोबर आहे? हम्म. ते आपण उद्या क्लास होणार आहे आपला, तर उद्या आपण अजून नवीन शिकू. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय? हो हो. कोणाला काही हो शंका आहे? मॅडम. मॅडम हम्म, माझ्याकडं 2 दिवस पंचांग नसल्यामुळे ते नक्षत्रांचं होतं ना, कसं हे हम्म, करायचं त्यासाठी मी हम्म, कुठलं हे करू? म्हणजे जे तुम्ही रेकॉर्डिंग पाठवलंय ना ते कुठलं जास्त हम्म. ऐकू? म्हणजे मला पटकन समजेल. म्हणजे पुढचं समजलंय पण 18, नक्षत्र 19, कसं 20 मध्येच आहे. आहे का? हो. म्हणजे मला पुढचं समजतं पण ते हम्म, नक्षत्रामधून कसं जातं पटकन ते अवघडा चक्र वगैरे आहे ना, म्हणजे ते हम्म. पटकन लक्षात येईना झालंय. ते मध्ये थोडस मिस 17 झालं ना. पासून बघा तुम्ही, 17, 18, 19. ओके. नाहीच कळलं तर मला दुपारून कॉल करा, सांगते मी. बरोबर. ओके. मॅडम कालचे जे मी सोडवलेले तो मला मेसेज करू का व्हॉट्सअप वरती? हो, व्हॉट्सअप कर दादा. चालेल चालेल. चालेल, ठीक आहे. थांबायचं मग. मॅडम ते राहिलेले ते 7 जे आहे ना ते टाकून ठेवा ना, कारण काल मी नव्हतो ना त्याच्यामुळे मला माहित नाही. मी पण सगळं उद्या रेकॉर्डिंग टाकलंय, कालपर्यंतच्या सर्व रेकॉर्डिंग टाकलं दादा. 7 बरोबर. उदाहरणं म्हणजे ग्रुपवरती मी तारखा दिलेल्या आहे फक्त. अच्छा, त्या मागे दिलेल्या त्या याच्या तारखा त्याच आहे त्याच का ह्या? त्याच 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 रिपीट त्याच घेतोय आपण, एक 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 एक. बरं बरं. हा. आता मी उरलेल्या याच्यात तुम्हाला गावं टाकते, तुम्ही अक्षांश रेखांश काढण्याचा प्रयत्न करा. चालेल. चालेल मॅडम. हा, ठीक आहे. चालेल, थांबायचं मग. हो हो. हो मॅडम. जय श्रीराम, जय परशुराम. जय जय श्रीराम. श्रीराम, जय जय परशुराम. परशुराम.